तर सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावरती वनविभागाने कारवाई केल्याच्या नंतर रात्रीच्या वेळेला अज्ञातांनी हा परिसर पेटवण्याचा प्रयत्न केलाय आणि या आगीमध्ये जनावरांसाठी ठेवण्यात आलेला चारा जळून नष्ट झालाय। तर काही जनावरांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। ही आग नेमकी कोणी लावली याची माहिती अद्यापही मिळालेली नाहीये। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी। खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घरावर काल वनविभागाने कारवाई केल्यानंतर रात्रीच्या वेळी अज्ञातांनी त्याच्या घराच्या बाजूला जे काही साहित्य पडलेलं होतं, या जनावरांसाठी जो काही चारा ठेवण्यात आला होता त्यालाही पेटवून देण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी नुसतं पेटवून दिलेलं नाहीये, तर इथं आलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी इथल्या महिलेला सुद्धा मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे। खरं तर मागच्या आठवडाभरापासून जो खोक्या आपण रील स्टार म्हणून बघत होतो किंवा तो त्याचे वेगवेगळे व्हिडिओ दहशतीचे आपण बघितले, आता मात्र त्याचं घर उद्ध्वस्त झालं आहे आणि हे घर मागच्या अनेक वर्षापासून वन विभागाच्या याच जागेवरती होतं। खरं तर टोलेजंग अशी इमारत होती, बाजूला त्याचं ऑफिस होतं आणि इथून तो सगळं काम करायचा। मात्र वन विभागाने त्याच्यावरती कारवाई केल्यानंतर आपण बघतो की त्याचा आत्ताही जो काही संसार आहे तो अगदी अस्ताव्यस्त पडलेला आहे। काही महिला इथं होत्या आणि त्यानंतर रात्री त्यांना जी काही मारहाण झाली त्यानंतर त्या दवाखान्यात गेल्यात आणि आपण बघतो की अगदी कालपर्यंत दहशत माजवणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेचं जे साम्राज्य आहे त्याने वन विभागानं अक्षरशः उद्ध्वस्त केलं आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। एवढंच नाही तर खोक्याबद्दल जो काही रोष आहे लोकांमध्ये, जी काही त्याच्याविषयी भावना आहे ती देखील आपण बघतो की किती वाईट होती आणि लोकांनी हा अज्ञात व्यक्तीने अगदी जाळण्याचा प्रयत्न केला। एवढंच नाही तर सतीश भोसले याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला मारहाणसुद्धा रात्री करण्यात आली। ही मारहाण करणारी व्यक्ती कोण होती हे अद्याप जरी समोर असलं नसतं तर एक मात्र खरं आहे की ज्या खोक्यानं ज्या व्हिडिओच्या माध्यमातून अशा प्रकारच्या रीलच्या माध्यमातून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता, लोकांना मारहाण केली होती, त्याच खोक्याचं साम्राज्य मात्र आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, शिरूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।